परमेश्वराची भेट असते आणि हा देह हे तादात्म्य बनलं असतं. त्याला म्हणतात निर्विकार भक्ती किंवा आनंद भक्ती किंवा शुद्ध भक्ती किंवा परमात्म्याची प्रतीची त्याला म्हणतात. खरं ईश्वराचं सानिध्य मनाला प्राप्त होणं, मन ईश्वरापाशी राहणं, मन ईश्वराकडे जाणं आणि मन ईश्वर होणं, या तीन गोष्टीचा डिफरन्स आपल्याला कळत नाही. मन नाम घेतं पण तिची ओळख नसते. मन ध्यानात जातं पण ते ध्यान टिकत नाही. मनाला त्याची आवड असते पण संसाराची आवड थांबत नाही. अशी नाना कृष्ण सावकार पृथ्वीला. मग आवड एकाचीच असावी ना, सवड परमात्म्याची असावी, आवड त्याची असावी आणि त्याच्या आवडीमध्ये संसार घुसू नये. मध्ये व्यवहारापुरता संसार असावा आणि सतत त्याच्या आवडीमध्ये आपल्या आयुष्याचे क्षण श्वास आपण वेचावे, संपवावे. वेचावे म्हणजे संपवावे. जो पांडुरंगाचा हृदयात आहे, जो व्यापक आहे, जो एक आहे, जो नित्याचे विपुळीचे आनंद आहे, जो नाना रूपात नटलेला आहे, त्याची ओळख होणे म्हणजे माऊलीच्या शब्दाचं स्वारस्य हृदयामध्ये खुललं. माऊलीचं एक जे अवताराचं कार्य होतं, माऊली का आली, भगवंताला पण माऊली का व्हावं लागलं, त्याच स्वारस्य. त्यांची गीता कृष्ण परमात्म्याच्या मुखातून जेव्हा गीता आली नंतर ती माऊली झाली, ते नंतर बोलू आणि माऊली घेतली. आणि आपण 8व्या अध्यायाच्या आज 10 ओव्या कम्प्लीट करू, कारण खूप खाडे झाले. जीवाचं समाधान, चिंतन ही चिन्मयता प्राप्त करून देणारं साधन. चिंतन ही चित्ताला चिन्मयता देत आहे. मोठे पुत्रा कोण, पती कोण, पैसा कोण, धना कोण, देहा कोण, जगा कोण नाही मिळत सुख. ते आपल्याला कळत नाही किंवा जगाला पण कळत नाही. जीवाला इथं कळत सुख म्हणजे काय आणि अखंड सुख म्हणजे काय. जर मनात बोलणारे जे परमार्थामध्ये वेदाच्या गाभाऱ्यातून, 4 वेदाच्या आविष्कारातून, शब्दातून नित्य सुखाची जी मांडणी केली आहे भगवंतानं, ते नित्य सुख या ओढूच्या द्वारे जेव्हा हृदयामध्ये प्रविष्ट होतं तर ती साधना म्हणजे श्रवण भक्ती आहे. आणि त्या श्रवणातून हा वेद म्हणजे ओम आहे आणि ओम म्हणजे सुख लाभणार एक साधन म्हणजे शब्द आहे वेदाचे. आणि ते शब्द म्हणजे सुखाला प्रगट करून देणार वेद आहे, त्याच्यातून ज्ञानेश्वरी. समजलं? भाषात वेद आहे, फक्त भाषा मराठी आहे पण ओम म्हणजे वेद आणि वेद म्हणजे भगवंताचं स्वरूप. काय स्वरूप आहे भगवंताचं तर सांगतो तुम्हाला. मंगलगीते करून चिंतनाला सुरुवात करून ज्ञानेश्वरीच्या शब्दात आवाजामध्ये बुद्धीला प्रस्थापित करण्याचं नाम श्रवण भक्ती. बुद्धीला देशात एवढं भक्ती नाही, शक्ती म्हणून तेव्हा देशाकडे राहतील. अज्ञान लोक जगाला पाहतील, फरक म्हणतात, मी करतील, पाप म्हणतात, जगाला आहे म्हणतील, अज्ञान म्हणतात. आणि जेव्हा संतांकडे येतील त्याला शुद्ध बुद्धी म्हणतात. जेव्हा बुद्धी संतांकडे येतील तर तिला मुक्त व्हायचं असतं, जरा मुक्त व्हायचं असतं आणि स्वतःला कोण समजून घ्यायचं असतं आणि देहातून अलग व्हायचं असतं. त्याला श्रवण लागतं. बुद्धीला देहातून अलग करण्याला श्रवण. दुधात तूप येणारा अग्नी आणि आत असलेल्या परमात्म्याला दर्शन देण्याला साधू आहे. हा परमात्मा आणि हा दिसणारा अनात्मा, त्याचा संबंध ही वृत्तीच्या द्वारे आहे, त्याची ओळख श्रवणाच्या द्वारे आहे आणि परमात्म्याचे मिलन ही वेदाच्या द्वारे आहे, महावाक्य गुरुच्या द्वारे आहे. महावाक्याच्या द्वारे जेव्हा बुद्धी भगवंताचं मिलन करतील तेव्हा स्वरूपाला धारण करतील, देहातून भिन्न उरतील. त्याला म्हणतात आत्मसाक्षात्कार. साक्षात्कार म्हणजे जडाचं प्रेम, कोट्याचं प्रेम, साक्षात्कार.
परमात्म्याची ओढ, तेव्हा बुद्धी अविद्येत तरंगते ना, आणि अविद्येच्या माध्यमातून जगते ना, आणि जगताला बघती, त्याची बुद्धी घाण असते, त्याला मलिन म्हणतात वेदाच्या माध्यमातून. अंतःकरणाची मलिन अवस्था म्हणजे देहाचा संबंध घेऊन केलेल्या तीर्थयात्रा, कर्म, पुण्य, दान, धर्म जे काय तुम्ही करतात ते अज्ञानात राहून करतात, ते मलिन पाप पुण्य, शुद्ध पुण्य नाही. मातेजीने पाहिजे ते शुद्ध पुण्य ना, म्हणून लिहून ठेवली शब्दाकडे जात होती. इच्छा होती माझी विचार करून मुली जवळ केली, शिवाला मुक्ती, परमात्म्याची प्राप्ती, अज्ञानाची निवृत्ती हा वेदांताचा भाग आहे. वेद का निर्माण झाले? काय गरज? स्वयंपाक का? भूक लागते म्हणून. अन्न का? जीवन जगताय, जगायचं म्हणून. श्वास का? ऑक्सिजन आत जायचा म्हणून, प्राणाला ऑक्सिजन लागतो. तसंच वेद का? शिवाला आपलं स्वरूप कळायचं म्हणून. ओवी का? देवा जाळायचा म्हणून. गीता का? अज्ञान सोपवायचं म्हणून. संत का? मोक्ष त्यांच्याकडे घ्यायचा म्हणून. आणि श्रवण भक्ती का? परमात्म्याची प्राप्ती व्हावी म्हणून. ते म्हणतात काय ऐकायचं, तिथं खाली अर्थ आहेच आहे, सगळं लिहून ठेवलंच आहे, श्रवण कशाला? ज्याला श्रवण भक्ती, ज्याला वेदाकडे राहायचंय, ज्याला स्वतःला कोण समजून घ्यायचंय, ज्याला गीतेच्या श्लोकाचा भावार्थ हृदयात न्यायचा, ज्याला जीवन मुक्ती धामात घ्यायचंय, ज्याला स्वतःला स्वतः पाहायचंय, त्याला आत्मदर्शन घ्यायचंय. तू घेऊ नको बाप्पा, पैसा कमव, कष्ट कर म्हणून जा. तुझा पैसा घरादाराला आणि तू यम आला, तुला यम येतो, तुझा पैसा इथं मातीत जातो. आला कसा कोराला कोरा राहतो. लोकांना कोरा करू नको ना बाप्पा. तुझं जीवन, तुझे श्वास, तुझे कष्ट, तुझे कमाई, तुझे पुत्र, तुझे पुत्री, काय काय असेल ते जत्रा, तुझे कष्ट त्यांना आहे, पण त्यांना तुझे नाही देणं नाही ना. काहीच नसतं कोणी, फक्त 13 दिवस आला पास थोडाफार, 2 दिवस 3 दिवस पुन्हा काय गप्पा गोष्टी असं तर कुठं कुठं रंगत, कुठं कुठं 15 दिवस पण पाळत नाही तो. तरी त्या जीवाला कळत नाही की आपण ज्यांच्यासाठी आयुष्य घातलं त्यांना आपली कदर नाही, खातर नाही, किंमत नाही. त्याला आपण माणसं म्हणल्याशिवाय थांबत नाही, जगत नाही. त्याचं नाव जिवंत आज्ञा. व्यवहार करा माझं न म्हणता, संबंध करा पण विकार न करता. विकार होणे त्यांच्या संबंधाचा. व्यवहार असताना विकार नसावा, संबंध असताना अलिप्त दशा असावी. त्याचा संबंध भोगावा आणि व्यवहार करावा. बट्टा लागत नाही ना. ज्ञानेश्वरी का ऐकायची, ज्ञानेश्वरी का वाचायची, ज्ञानेश्वरी का थांबायचं, ज्ञानेश्वरीला जीव का लावायचा, तर त्या जीवाला शिव होत. एक छोटस उत्तर. जीव भाव संपतो आणि शिवभाव म्हणजे आत्मभाव जागा होतो आणि व्यवहार करताना पाप पुण्य बंद होत, जन्म मरण थांबतो, गर्भवास सुटतो. यासाठी ज्ञानेश्वरी आमची, यासाठी श्रवणे. आता 4 महिन्यात बायका उठू देतात, काय हे कर ते कर, लाख कर 2 लाख कर, काही मातीत घाल, पाण्यात टाक, कुठं काय की कर. बाबा 4 मास पागल पागल पागल. न केल्यापेक्षा काहीतरी करायचं. करणं म्हणजे आणि कळणं म्हणजे जमीन आसमान. करणं कर्म त्याच्यातून उत्पन्न झालेलं आहे पाप पुण्य, आणि जेव्हा कळलं तर पाप पुण्य बंद आहे. एक क्षण आत्मचिंतन केलं तर कोटी पुण्याची उत्पत्ती होती. डोंगर आमचे काका सांगायचे,
तुम्ही एक क्षण आत्मचिंतन, एक क्षण म्हणजे पापणीला उसतात ते पण सांगावं लागते. क्षण पण कळत नाही ना. बायकाला संसारच कळतो, नाते, पैसा, व्यवहार, कार्यक्रम, बँकिंग, उतवाली, सगळं उतवाली. चांगलं गेलं, वाईट आलं. एवढी किती पैसा चालला बरबाद व्हायला. 2 मिनिटाचं तुम्ही आता बघायला कुठे काम नसते, कपड्यात पडते. मी तिकडे बघत सुद्धा नाही. पैशाला किंमत नाही, तुम्ही देत नाही, तुमची तुमच्यासोबत करून देत. पण ज्ञान आहे आणि जिथं ज्ञान 2 अवस्थेत अंतःकरणाच्या न बुद्धीच्या वाचण्याच्या श्रवणाच्या माध्यमातून जेव्हा ज्ञान संपत्ती प्राप्त होती संतांच्या संगतीतून, तर अज्ञान नष्ट होतं म्हणून जात. नाम नष्ट होतं, तुमच्या वाचन नष्ट होतं, परमात्मा स्पष्ट होतो आणि हा देहभाव विलय पावतो. जीवाशिवाचा संगम होतो. त्या अध्यात्माचा लाभ आहे. मग पाप पुण्य होत नाही. मग कर्म करा, दान करा, कर्म करा, काय पण करा, आपल्या आपल्या पुढच्या अवस्थेसाठी, उन्नतीसाठी करा. जेव्हा त्याला जाणलंच नाही, त्याला मानलंच नाही, त्याच्यासोबत बुद्धी गेलीच नाही, परमात्म्यासोबत देहासोबत राहिली, तर पाप पुण्याची उत्पत्ती तुमची सतत चालू. आणि ते कर्म तुम्ही अकर्तेपणाला जर केलं, अज्ञानाच्या देशामध्ये कर्तेपणा जिवंत असतं, तर तुम्हाला माहित नसतं. आता सूक्ष्म मनाची दशा असते, कर्ता भाव म्हणतात, अहंभाव. अहंभावाला तिलांजली देण्यासाठी ज्ञान लागतं आणि ममत्व टाकण्याला वैराग्य लागतं. मी कोण करण्याला संत लागते आणि आवरण संपवण्याला श्रवण लागतं. आवरांचा विध्वंस करण्याला हे वृत्तिगत ज्ञान, ज्ञान वगैरे नाना प्रकार आहेत. आपण रोज यूज देतात, आपला विशेष तो आहे. पण अज्ञानामध्ये राहणं, जगणं आणि अज्ञान आपल्या सोबतच राहणं म्हणजे लिंगदेव असतो. मधला जो कारण अज्ञान, जे मला मी कोण कळत नाही, ते अज्ञान कारण देह आणि माझा संबंध देहाशी आहे परमात्म्याशी आहे हे माहित नसतं बुद्धीला, अंतःकरणाला. मी संबंध कुणाचा माझा सदा, माझी वृत्ती देहाकडे येते, काय येते, जडाला पाहते का पाहते, अस्तित्व जडाला आहे का परमात्म्याला, अस्तित्व जगताला आहे का जगदीश्वराला, दिसतं ते जगत आहे का जगदीश्वर आहे ते जगत आहे का नाही ते जगत आहे, असे नाना प्रश्न वेदातून बाहेर येतात आणि जीवाला मुक्ती देतात, आनंदाची व्याख्या देतात. आणि सुख भोगायला मिळतं, ते सुख असतं, ते सुख संपत नाही, ते पैशाने येत नाही किंवा तुमच्या संपत्तीतून मिळत नाही. संपत्तीतून तुम्हाला ते कळत नाही. संपत्तीतून तुम्हाला नशा येते, मास तयार होतो, मास, ज्ञानातून लाज, संपत्तीतून माज आहे की नाही बोला. हो मा. हा ग्रंथ लावून घेतला नाही. मी अत्यंत जगायली आहे, मी जगाला बघायली आहे, मी खोट्याला माझं म्हणायली. देह खोटा, देह संबंधी पसारा पण खोटा. आधी देह काय खरा, देह संबंधी पसारा. आधी देहच काय खरा, देह संबंधी पसारा. पसारा म्हणले तुकोबान ज्ञान बी गिळानं आणि अज्ञान पण जळानं. श्रवणात रोज राहायचं, मुक्तीला सोबत घ्यायचं, नात्याला नाही गेराला नाही, तिथे एक शिकायचं. भगवंताच्या सोबत बुद्धीचा संगम, स्पर्श, देहाचा स्पर्श नाही. जेव्हा बुद्धीचा देहाचा संबंध असतो तो अविद्या जिवंत असतो, आणि जेव्हा अविद्येचा बाध असतो तो भगवंताचा स्पर्श असतो. कसा असतो काय नाही बघून नंतर. आता आपण त्याने सगळे अध्याय 8वा आणि 8व्या अध्यायामध्ये थोडं महाग जाऊ. ही शास्त्रात होती आपली, पण आपण श्लोक वापरलो. श्लोक काय सांगतो की अज्ञान असताना देहभाव कसा तयार होतो आणि बुद्धी कर्मामध्ये कशी जाते आणि कर्माचा करता कशी होतो. बुद्धी कर्माकडे काय राहते, आपण उत्पन्न कसं होतं, आणि ते भोगायला पुन्हा जन्म का घ्यावा लागतो, असे नाना प्रश्न आजच्या श्लोकामध्ये झाला आपला. पण मला दिवस जायचे, कारण
पहिले सगळ्यामध्ये आपली विषय असतं त्याचं खालचं श्लोक तत्रेवं सति कर्तार तत्रेवं सति कर्तारमात्मानं केवल तुया आत्मानं केवल तुया कर्तार. आत्माच देह आहे, देहाच आत्मा आहे, तो मग करताय असा तो समजून घेतो जीवात्मा. तत्रेव सति कर्तारम, ही कर्ताचे कोण? आत्मानं केवलं तुया, केवळ कर्माचा कर्ता आत्माच आहे, देहाचा आत्मा. देहाला आत्मा समजतो तो. कोण? मूर्ख दुर्मती म्हणले पुढं. नाही का? आता कोण म्हणते देहाला आत्मा? आपण सगळे म्हणतो ना. जेवढे जेवढे जन्माला येतात ते अज्ञानामुळेच येतात. अविद्या सोबत आहे म्हणून जन्म आहे, आणि अविद्येचा नाश म्हणजे जन्माभाव. तो जन्म नाही, कर्माचा करता नाही, पाप पुण्याचा साठा नाही, आणि मी माझं पण नाही. हे चार गोष्टी जपून ठेवा. ज्यांना मुक्त व्हायचं त्याने ते थांबत. ज्याला मुक्त व्हायचं नसेल तरी थांबू नका आणि माझा आजू पण नका. बिनकामाचा मेंढरचा बाजार नकोय मला. त्याला अनुवाद करायला येतो 18 अध्याय आलाय. आत्मानं तु केवलया. काय म्हणे भगवंत? असं का करतो जीवात्मा? देहालाच आत्मा म्हणतो, करता बघतो, आणि कर्माकडे जातो. माझ्याकडे येत नाही. जीव आणि मी दोन नाही. तो मला सोडून देतो आणि कर्माकडे राहतो. कर्माचा करता होतो, पाप पुण्य भोगायला तयार होतो. मी त्याला यमाकडे देतो. असं का तो करतो? पण बुद्धीने समजून घेतली का? शब्दानं कळणं वेगळं, आणि त्या शब्दाच्या भावामध्ये मन राहणं वेगळं. इथेचा जो भाव परमभाव, परमात्म्याचा जो संबंध परमभाव, देहाचा संबंध आहे तो खोटा भाव. पण तो संबंध जर टाकला नाही तर गीता वाचून काही नाही पुण्य होईल. जन्म पुन्हा येईलच. पुण्य भोगाला आणतं, पाप आहे भोगाला आणतो. ते तुम्हाला नवल वाटते, बघ आम्हाला शून्य वाटत. कारण भगवंताचा जो भाव आहे श्लोकात, तत्रेव सत्य कर्तारम, तसं का करतो जीवात्मा? तत्रेव सत्य कर्तारम आत्मानं केवल तुया. त्याला देहच आत्मा वाटतो आणि मी देहाने कर्माचा करताय असं वाटतं. का वाटतं? अरे मूर्ख, दुर्मती. दुर्मती म्हणजे बुद्धी, दूर म्हणजे वाईट बुद्धी, अशुद्ध बुद्धी. शुद्ध बुद्धी जाणे, अशुद्ध बुद्धी न जाणे. ज्याची शुद्ध बुद्धी असती, श्रवणातली असती, तो मला जाणतो आणि माझ्यापासून बुद्धीला आणतो आणि ऐकी संत करतात. त्या दुर्मती म्हणत नाही, त्याला सुमती म्हणतात. शुद्ध बुद्धी जाणे, अशुद्ध बुद्धी न जाणे, फलव्याप्ती जाणे, न जाणे, वृत्तीव्याप्ती जाणे. तुम्हाला नंतर समजायचा अर्थ पण पुढच्या श्लोकामध्ये राहायचं. पश्चात प्रथम बुद्धित्वान तसं पश्चात दुर्मती. तुझी बुद्धी अशी का करते? कर्माचा करता का बनते? दुर्मती. पश्चात प्रथम बुद्धित्वान पश्चात दुर्मती. त्याची बुद्धी कर्माकडे का जाते? कर्माचा करता का होती? आणि त्या कर्मातून पाप पुण्याची उत्पत्ती होती, ती भोगायला पुन्हा जन्माची अवस्था येते, ती दुर्मती असते. दुर्मती श्लोक. कर्माचा संबंध अज्ञानामुळे होतो आणि कर्माचा कर्तेपणा बुद्धी सूक्ष्म संस्कार अविद्येचे असतात. मी करता आहे हे संस्कार संपत नाहीत. केवळ संतांच्या संगतीत त्यांना कृपा केली तर कर्तेपणा ते जाळून टाकतात, अहंभाव पुसून टाकतात, ममत्व थांबवतात, मोहाला संपवतात आणि बुद्धीला आवरणातून बाहेर काढतात आणि त्याला ब्रह्म करतात. त्या संताला कोटी सलाम सादर करतात. कोटी प्रणाम माऊली. नाही, देव पण नाही करत ना.
त्याला संतोष आहे. हो. तेव्हा पण काल भांडले त्याला उठले. त्यांची मती बुद्धी दूध म्हणजे अशुद्ध बुद्धी. ज्याला परमात्म्याची ओळख करून घ्यायची ते हृदय पवित्र आणि पावन असतं आणि वेदाचं ज्ञान हृदयात साठवलेलं असतं. ती बुद्धी शुद्ध होती. पण त्यांच्या अविद्येमधील मन, अविद्येचा संबंध आहे मनाचा, देहाचा संबंध, मनाचा देहाचा संबंध आहे, भगवंताशी नाहीये, दुर्मती. पण ज्या बुद्धीला आत्मज्ञान झालं ती बुद्धी देहाला सोडती. अंतःकरण अलग होतं. ते कसं होतं वगैरे नंतर मला खाली यायचे. अंतःकरण जेव्हा देहाशी संबंधित असतो तर ते स्पर्श ईश्वराचा नसतो. स्पर्श देहाचा आहे ना त्या बुद्धीला. कारण ते अंतःकरण म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार या चारी वित्ताचा संगम, तिथून उत्थान पावतात. ती ईश्वराला समर्पित होतं बोधानं, ज्ञानानं, वेदाच्या महावाक्यानं. त्या लय पावतात ईश्वरामध्ये, एकरूप होतात. आणि संगम कोणत्याचा होतो त्या वृत्तीशी? संगम देहाचा नसतो, त्या बुद्धीशी म्हणायचं. तो आत्मसाक्षात्कार असतो, तो क्षण वेदाचा असतो, चमत्कार असतो गुरुचा. त्या क्षणामध्ये अविद्या जळून राख होती आणि अंतःकरण देहातून अलग होतं. भगवंतामध्ये संयुक्त होतं, एक होतं आणि तादात्म्य देहाचं संपून जातं आणि ऐश्वर ज्ञानाचं भोगता येतं. तत्वमसी महावाक्याचं देहामध्ये ज्ञान ओघळ येतो गुरुच्या मुखातून. आणि तत्वमसी म्हणजे की तू आहेस हा अनुभव येतो. मी देह नाही हा निश्चय होतो. वृत्तीचा वाद होतो, जीवन मुक्तीचा प्रसाद येतो आणि जीवात्मा शिवात्मा होतो. आहेचे अनुभव होतो. पुरुषोत्तम व्यासपीठावरची मुक्ती म्हणतात. त्याचं प्रमाण ऐकलं तिथं दिलं, त्याचं भागवत ऐकलं इथं दिलं, हे असं नाही आमच्यापासून. साक्षात दर्शन आहे. तिथलं बघा आणि इथलं बघा आणि इकडे यांचं होत्या त्याच्या हव्यामध्ये बघा. ही भाषा आमच्या ही रास मुक्तीची आहे, ही दृष्टी ज्ञानाची आहे, ही दृष्टी बोधाची आहे आणि ही सृष्टी विद्यात्वाची. वेदाचं ज्ञान हृदयात साठवू शकते. ती बुद्धी आत्मज्ञानानं देहाला सोडते. ते अंतःकरण देहातून अलग होतं, कारण त्या अंतःकरणाला ईश्वराचा स्पर्श होतो. ते अंतःकरण म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार या चारी वृत्ती ईश्वराला समर्पित होतात. ईश्वरामध्ये लय पावतात, त्याच्यामध्येच एकरूप होतात. त्यांचा आणि ईश्वराचा संगम होतो. तो क्षण म्हणजे जीवन मुक्तीचा असतो, आत्मसाक्षात्काराचा असतो. हा वेदाचा चमत्कार असतो. जेव्हा अविद्येची राख होते आणि अंतःकरण भगवंताशी संयुक्त होतं, जे देहाशी होतं ते देहाचं तादात्म्य संपत. ज्ञानाचं ऐश्वर्य गुरुच्या मुखातून आलेल्या महावाक्याच्या बोधानं होतं. तो महावाक्याचा ओघळ हृदयाला मिळतो आणि मी देह नाही हा निश्चय होतो. मी तोच आहे हा वृत्तीचा निश्चय झाल्यावर त्या वृत्तीचा बाधही होतो. जीवन मुक्तीचा प्रसाद मिळतो. तो जीवात्मा शिवात्मा होतो. हा अनुभव तो भोगतो. तो पुरुषोत्तम होतो. याला म्हणतात गुरुची भक्ती, श्रवणाची शक्ती आणि व्यासपीठावर आलेली मुक्ती. हे साक्षात ईश्वराचं दर्शन आहे. ही खरी वेदाची परंपरा आहे. ही ज्ञानाची रास आहे. ही मुक्ती ज्ञानाची, ही दृष्टी वेदाची आणि संपत्ती वेदाची. साष्टांग दंडवत सद्गुरु भाव करून दाखवा. श्लोकांमध्ये जो भाव आहे तो प्रगट करा. सांगितलं सगळं तयार आहे. ताट वाढले पकवानाचं दिलायचं ते बी हात जायला देतात. इकडं बघा तिकडं करा. मग पाच हे तुझे सुमहिमा अर्जुना पंचकारण कर्म. त्या कर्माला 5 कारण लागतात. सुमहिमा तू सुंदर आहेस. तुला मी सांगायचं भगवंत बोलायले अर्जुन ऐकायला. सुमहिमा आता येत पाहे पा आत्मा सापडला असे. आता येत अपाहे पा आत्मा सापडला असे. त्याच्यामध्ये कारणामध्ये आत्मा अडकला येईल. अडकला गेला 5 कारण. तोच आत्मा कर्माचा करता तो तर आखरता. पण ह्या 5 कारणामध्ये तो अडकला गेला, गुंतला आणि तोच कर्माचा करता बनला.
आत्मकर्माचा करता नाही, बरोबर कारण करताय. जे 5 कारण आहेत ना कर्माला, तुला मी सांगणार आहे, त्या कारणामुळे कर्म बनते. आपण म्हणतो मी केलं, मी म्हणजे आत्मा. आत्मा हा कर्माचा करता कधीच नसतो, हा कर्माचा साक्षी असतो. पाहणारा वेगळा आणि करता वेगळा. पाहणारा हा अलग आणि अलिप्त असतो आणि करता हा त्या गुणामध्ये त्या क्रियेचा संबंध होऊन कधी असतो, अलिप्त नसतो. मग कर्माचा करता हे कारण आहेत 5. त्याच्यामध्ये आत्मा सापडल्या गेला आणि तो कर्माचा करता झाला, अहंभाव जागा झाला, समभाव झाकल्या गेला आणि जीवात्मा देहाकडे आला, त्यानं मला सोडून दिलं. त्याच्यामध्ये माझ्यामध्ये दुरावा अंतर ते अंतर मन अपवित्र असतं. पवित्रसाठी ते ऐकायचं. पण जेव्हा अशुद्धता गेली, अपवित्रता गेली, अस्थिरता गेली आणि परमात्म्याची ओळख व्हायला सुरुवात झाली, तर कशाला बहिरंग? म्हणजे जगाला बहिरंगच आवडते, त्याला काय करा? अंतरंग मिळत नाही, बहिरंग टाकता येत नाही. अंतरंगाकडे कुणी येत नाही ना, नेऊ शकत नाही ते लोक नाही, कारण ते अंतरंगात वेळ नसतात. ते नसतो त्या लोकांना. एखादा वेळा असतो, लाखामाजी एखादा असतो, जो आपल्या आत्मदृष्टीसाठी जगतो आणि जगाला आत्मदृष्टी द्यायची ताकद ठेवतो. एखादाच असतो तो तळमळ जगासाठी त्याचा अवतार असतो. की मठण पिशन पैसे साठान हे कारभारी हे लाखो मंडळी शिष्य मंडळ त्याच्या गोष्टी असतं का काही असलं? शाखा शाखा चाकाच्या चाका, फांट्याला फांटे फांट्याला फांटे, करू द्या मग पाठी नसतं सूक्ष्मता. असं एखादा त्याचा सलाम द्या, आपल्याला काय माहिती आपण ब्रह्मदेवाची बाप असं तर त्याला सलाम. बहिरंगता आहे पूर्ण बरोबर काही समान प्रमाण देणं, पाठणं, आचरणं, म्हणजे प्रवचन वेगळं आणि पाठ वेगळं, आत्मचिंतन वेगळं आणि जगाचं चिंतन वेगळं. कळतच नाही लोकांना. पेंढराचा बाजार सगळं कळू द्या आपला तुझे सोमहिमा. आता येत पाही पाहमा सापडला असं, भानू न होणे रूपे जैसी चक्षुर पाहते प्रकाश. भानू न होणे रूपे जैसी चक्षुर पाहते प्रकाश. भानू म्हणजे सूर्य. प्रत्येक वस्तू सूर्य होत नाही, पण वस्तूला दाखवतो सूर्य. प्रत्येक वस्तू बनला नाही जगातली, पण त्याच्यामुळे वस्तू दिसते. प्रत्येक वस्तूला गोचर होत नाही, अगोचर सूर्य, पण त्याच्यामुळे सूर्य दिसतो. तसा परमात्मा अंतःकरणामध्ये व्यवहाराला साक्षीभावानं अगोचर आहे, त्याच्यामुळे सगळं होतं. आणि आपण म्हणतो माझ्या साष्टांग आणि तर वाचत कशाला इतर हवी अवधी काय बोलते बुद्धीला कळावं, मोक्ष हातात मिळावा, साक्षी भाव असावा आणि कर्मातलं मन बाजूला काढा. पुण्यवंद करावं, जीवन जगताना ज्ञान टाकावं आणि ब्रह्मज्ञान हृदयात साठवावं. मी कोण मी भगवंताला सांगावं, तू माझ्या जवळच, मी तू येत आहे, मी देह नाहीये. ही अनुभूतीचा विषय. प्रत्येक वस्तूला तो दाखवतो, पण प्रत्येक वस्तू तो होत नाही. आणि जशी गोचर झाला, अगोचर सूर्य अगोचर राहून वस्तू दाखवतो, तसं परमात्मा हा अगोचर आहे. तो जगत दाखवताना तो त्याच्यामध्ये विकार नाही, पण त्याच्या संबंधाने हा व्यवहार होतो, पण त्याच्या सत्तेवर होतो, त्याच्यामुळे होतो, तो करत नाही. हा जो साक्षीभाव जागा झाला, हा व्यवहाराचा बाध. व्यवहार होऊन करता येतो, पण ही अनुभूती येणं, करते कोणा जाणं, देहभाव बुद्धीने सोडणं, अहंभावाचं नातं तोडणं आणि हा जडाचा भाव अभाव करणं. हा जड देह जड आहे, त्याला भाव दिला म्हणजे संबंध आहे. त्याचा अभाव म्हणजे परमात्म्याचं दर्शन आहे. जगत भाव, देहभाव, आत्मभाव, त्याचा अभाव. जेव्हा जगत दृष्टी जाते तेव्हा त्रिपुटी उत्थान पावते. प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय. प्रमाता म्हणजे जीवात, प्रमाण म्हणजे वृत्ती बाहेर आली जगताकडे, नेत्र, आणि ती जगतातला विषय बघितला. प्रमेय हे प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय ही त्रिपुटीच्या द्वारे होणारा जो व्यवहार आहे जगतातला,
तर त्रिपुटी मिथ्या आहे, कल्पित आहे. मग कल्पित किंवा मिथ्या त्रिपुटीने दाखवलं जगत सत्य कुठला असणार? हा जो वेदांताचा विषय तो घटित व्हावा लागतो. आणि झालेला व्यवहार त्रिपुटीच्या माध्यमातून आहे. आणि त्रिपुटी इथे आणि जाती व्यवहार करती नसतो की पुन्हा तयार होतो. अशा नाना त्रिपुटीचा अंतःकरणामध्ये येणं आणि जाणं राहतं. येणं आणि जाणं हा व्यवहार आहे, नक्की अविद्या आहे. परंतु त्याला आधार परमात्मा, त्याच्या सत्तेवरती उत्थान पावती बाहेर जाते, ज्ञान करून देते. पण जेव्हा ज्ञान होतं तेव्हा ज्ञान हा पदार्थ तो परमात्मा आहे आणि व्यवहार ही माया आहे आणि वृत्ती ही अविद्या आहे. जाती आणि इति हा व्यवहार म्हणजे विकार आहे आणि सतत तो चौकड आहे हा निर्विकार. त्याच्या संबंधाने जगताचा आकार आहे, पण आकार हा दिसून खोटा आहे हा निर्विकाराला दिसतो, पण तो भासतो, तो नसतो. दिसून तो नसतो. हा जगत भाव हा भास आहे आणि आत्मभाव हा प्रकाश. दिसून अनित्य. समन्वय कसा लावायचा लावून घ्या, मी सांगून टाकतो. उत्थान त्रिपुटी, त्रि म्हणजे तीन, प्रमाता, प्रमाता आणि प्रेम, तीन झाले ते. वृत्ती एकच आहे पण तीन कुठातून बाहेर गेली. प्रमाता म्हणजे जीव, तो नाहीच आहे, व्यवहार करू लागला. त्याला जाणीव व्हायली जगताची. पण जाणीव म्हणजे जीवाचं स्वरूप आहे. जाणीव म्हणजे ज्ञान आहे. ज्ञान म्हणजे कळणे आणि कळणं म्हणजे तो परमात्मा. मग जेव्हा जेव्हा कळण्याच्या वेळा तो परमात्माचे मग जगत कुठं तिथं आहे. ही सूक्ष्म असं तर मान असते. काही काही ठिकाणी आम्हाला कोण बोलावं लागतं. जेव्हा कळणं आहे तर जगत कुठे? कळणं म्हणजे परमात्मा आणि दिसणं म्हणजे अनात्मा. अनात्मा दिसून नाहीये आणि परमात्माला दिसत तरी आहे. तसं उलट सुलट संगती लावून जेव्हा परिपक्व दशा होती अंतःकरणाची, तेव्हा मजबूती होती मोक्षाची, स्थिती होती आनंदाची, प्राप्ती होती पांडुरंगाची, ओळख होती श्रीरंगाची आणि सौख्य होत आनंदाची. त्याला मुक्तीची अवस्था बोलतात. तसं ते मुक्तीचे 18वा अध्याय मुक्तीच असेल ना. मोक्ष संन्यास नाव दिले ना भगवंतानं, मोक्ष संन्यास. जेव्हा मोक्ष बोलतो म्हणजे मग कर्मातून बाहेर जर भगवंताकडे जातो, कर्माचा कर्तेपणा जातो तर मग संन्यास होतो. जर मन कर्मात आहे तर भगवंतात कुठं राहणार? असं नाना रूपानं भगवंतानं जागं केलं. म्हणून अति कर्माला तुम्ही महत्व देऊ नका. करणं आणि कळणं इतकं अंतर आहे बघा, विचारूच नका. करणं हे क्रिया आहे आणि कळणं हा तर परमात्मा. त्याला कळून घ्यायचंय. जगताला कळणं, देहाला कळणं, सुख दुःखाचं कळणं वेगळं, परमात्मा कळणं वेगळं. आपलं रूप आपल्याला भोगायचंय, आपलं स्वरूप आपल्याला प्राप्त करायचं. मी कोण समजून घ्यायचं, देहात्म बुद्धीला पाणी द्यायचं, वृत्तीला आत्माकार करायचं. किती हाकार आहे आणि सुख दुःख किती हाकर का जाते बरं? देहाला का पाठ, देहाचा संबंध का करते? देह तर अनात्मा दिसून नाहीये. तिथं जीवात्मा नाहीच आहे, परमात्माच आहे. जीव हा परमात्माच आहे. मग अनात्मा आहे, मी जीव आहे, मी देह आहे, मी छाया आहे, मी जन्मते, मी कोमते, मी ब्राह्मण, मी स्त्री, मी पुरुष. हे सगळं लय पावलं. न स्त्री न पुरुष, न जाती न धर्म, न आकार न वृत्ती, काहीच नाही त्या भगवंतापाशी. आकार येतो आणि जातो. पंचमहाभूताचा गोंधळ केला एके ठाई वेळ, लाविला सबळ अंकार त्या पाठी. आम्ही समजून दाखवतो मी हा अभंग. पंचभूताचा गोंधळ, पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई वेळ, केला एके ठाई वेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी. येथे कायमी ते माझे, येथे कायमी ते माझे. मी बिना माझं होते कोण वागवितो जे, कोण वागवितो जे. देहा केवी बारीजी,
देहा केवी पाहिजे हे काळाचे वाटणुकी हे काळाचं अन्न आहे. तेथे कायम ते माझे तेथे कायम ते माझे इच्छा मानती तो वेला कंटाळा तू खरा बोल धाकले ते मुल त्याला धाकल म्हणाला तरीच पावेल मला प्राप्त होईल. येथे कायम येते माझे तेथे कायम येते माझे. मला हे सांगायचं होतं की पंचमहाभूताचा गोंधळ पंचभूताची बॉडी प्रकृती पण त्या अधिष्ठानावर तो उदाहरण प्रकृतीने पुरुष आणि प्रकृतीचं संमेलन. पुरुष नाही तर प्रकृती पण कार्य करू शकत. पुरुष म्हणजे चेतन परमात्मा, प्रकृती म्हणजे तीन गुणाचा बसलेला बनलेला ढाचा तो असा संबंध. प्रकृती पुरुषाची ओळख झाल्यावर प्रकृतीचा बाध होतो, पुरुष साक्षात्कार होतो, परमात्मा प्रगट होतो, अनात्मा बाधित होतो, सृष्टी खोटी आहे हे कळतं, मिथ्याचा अनुभव येतो आणि सत्य प्रगट होतो. तो सत्य परमात्मा आहे. सत्य प्रगटासाठी 18 अध्याय गीता सांगते आणि 18 अध्याय गीतेला 9000 मध्ये बांधून टाकले. म्हणून गीतेपासून मूवीकडे आले तर मुक्त हातादी भक्ती सिद्ध होती, अनुभूती प्राप्त होती, अविद्या निवृत्त होती आणि बुद्धी विठ्ठल विठ्ठल होती.